चारी नवऱ्या आणि चारी वर आहेत आणि त्या ठिकाणी छत्र सामोरे छत्र असतात ना, रथावर छत्री असते किंवा नवरदेवावर करवाला छत्री धरतो. चामरे म्हणजे गरमू नये, नवरीला गरमू नये म्हणून करवाल्या सेवेसाठी हजर होत्या. नवरदेवाला गरमू नये म्हणून फॅन, आताच्या काळात फॅन आहेत पण पहिले चामरे होते. मयूर पिच्चे चामरे, लाडीती ठाईचे ठाई, वराच्या पखाचे चामरे होते हवा घालण्यासाठी आणि ते चामरे हवा घालू लागलेले आहेत. करवले मंडळी अशा थाटामाटामध्ये वरून ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून छत्रे आहेत आणि हवा लागावा म्हणून छत्र चामरे. अशा मोठ्या थाटामध्ये सर्व लोक या प्रभू रामचंद्र आदी बाबांचं गुण वर्णन करीत करीत अयोध्येकडे हा सर्व काही लावा जमा येऊ लागलेला आहे. पुढे काय घडू लागलेलं आहे? चारी पुत्र चारी जना देखता दरिंग पुरे पाता परणे होतचे नयना भाग्य भावना दशरथ. राजा दशरथ भाग्यशाली आहे म्हणून त्याच्या भावना भगवान परमात्मा पूर्ण करू लागलेला आहे. त्याच्या मनाला त्याची जी हौस होती ती पूर्ण होऊ लागलेली आहे. त्याच्या डोळ्याचं पारणं भेटलेलं आहे. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो, असं राजा दशरथाला त्या ठिकाणी चारी सुना चारी मुलं हे पाहून त्या ठिकाणी एवढा आनंद वाटत होता. हा आनंद चिरकाल टिकेल अशी गॅरंटी त्याला वाटत नव्हती. कारण आनंद जास्त वेळ टिकत नसतो आणि दुःख सुद्धा जास्त वेळ नसते.